नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेश सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेश सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। स्टेनोग्राफर मराठीचे निकाल जाहीर झालेले। मराठीची टायपिंग स्किल टेस्ट स्टेनोग्राफर वाल्यांची झाली होती, ती मराठीची टायपिंग स्किल टेस्ट वाले स्टेनोग्राफरचे उमेदवार या ठिकाणी झालेले आहेत। कोणत्या प्रकारे लक्षात ठेवा, आपण म्हणायचो की स्टेनोग्राफरला विद्यार्थी जास्त सिलेक्ट झालेले नाही इथपर्यंत बात खरं आहे, मात्र जे सिलेक्ट झाले त्यांचे मराठी टायपिंग असेल किंवा इंग्लिश टायपिंग असेल त्याच्यामध्ये साताऱ्याला तब्बल 102 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती मराठीची, त्यातले तब्बल 99 विद्यार्थी क्वालिफाय झाले। फक्त 100 मुलं फक्त फेल झालेले आहेत। 99 मुलं म्हणजे मराठीची टायपिंग आहे ती टायपिंग बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची आता वेळ कोर्टाला जास्त भेटल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टायपिंग विद्यार्थी चांगल्या पद्धतीने करा। आपण सगळी माहिती पाहणार, त्यानंतर कीबोर्ड पण मी दाखवणार तुम्हाला कशा पद्धतीचे कीबोर्ड वापरले गेलेले आहेत। त्याच्यानंतर अजून काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या पण लय महत्त्वाच्या आहेत, त्या सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे। तत्पूर्वी नवीन जर विद्यार्थी असतील तर त्या नवीन सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करायचे, कारण का नवनवीन अपडेट नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली त्रिशूळ बॅच, जी त्रिशूळ बॅच ती काल चालू झालेली आपल्या हरदेश ऑनलाईन पोलीस अकॅडमीची जम्बो टेस्ट सिरीजची स्पेशल मुंबई जिल्ह्यासाठी त्रिशूळ बॅच, नवीन बॅच मुंबई जिल्हा पोलीस, जिल्हा चालक आणि कारागृह पोलीस याच्यासाठी सर्वांनी खाली नंबर दिलेला, फक्त 49 रुपयात बॅच मित्रांनो। खाली नंबर आहे, त्या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करायचा आहे आणि ऍडमिशन करायचे, गुगल पे फोन पे करून स्क्रीनशॉट टाकायचे, डायरेक्ट ऍडमिशन, फोन करायची गरज नाही, SMS करायची गरज नाही आणि सराव पेपरचे वैशिष्ट्य सांगण्याची आवश्यकता पण नाही। पेपर घेऊन पहा, समजून जाईल तुम्हाला। ओके ठीक आहे, चला आपण मुद्द्याकडे येतो। आपल्या मुख्य म्हणजे आता या ठिकाणी बॅकस्पेस चालू होता की बंद होता, त्याच्यानंतर लिपिक पदाचे उमेदवार तयार राहा, कारण कमिंग सून लिपिकचे येणार आता, कशाचे येणार आता लिपिकचे येणार। अलग लक्षामध्ये लय महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाचं असं हे लक्षात ठेवा, लिपिकचं शेड्यूल लवकरच पडण्याची दाट शक्यता वाटत आहे, मात्र लिपिकचं कुठल्याही पद्धतीचं अजून काही नाही लक्ष, त्याच्यामुळे काही त्याचा अजून अंदाज आहे ना, परंतु डायरेक्ट दणक्यात शेड्यूल पडन जसं यांचं पडलं तसं। साताऱ्याला तब्बल 102 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्याच्यापैकी 99 विद्यार्थी मराठीमध्ये पास झाले होते। लक्षामध्ये कीबोर्ड कसे होते काय ते आपण सगळं पाहणार आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायचे, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करायचे। तत्पूर्वी तुम्हाला एक कीबोर्ड दाखवतो। हा जो कीबोर्ड दिसतो आपल्या पुढे लॉजिटेकचा हा जो कीबोर्ड आहे, हा कीबोर्ड होता एक असा पद्धतीचा फ्लाइट कीबोर्ड असतो। त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, हा एक कीबोर्ड होता एसआरचा, हा सुद्धा कीबोर्ड आहे, तुम्ही बघा फ्लाइट कीबोर्ड आहे। अशा पद्धतीने कीबोर्ड त्या ठिकाणी होते किंवा अशा पद्धतीचे कीबोर्ड त्या ठिकाणी आलेले होते, लक्षात ठेवा। मात्र सगळीकडे असेच येतील किंवा असेच असतील असं नाही, मात्र लक्षात ठेवा हे जे कीबोर्ड आहे एमपीएससीचा जी LNT पवईला आयोगाची जी झाली होती ना एमपीएससीची, त्यांच्यासाठी हे कीबोर्ड आलेले होते। मात्र लक्षात घ्या आपल्याला काल डेलचे कीबोर्ड होते, काल हे कीबोर्ड नव्हते, हे दोन्ही पण कीबोर्ड काल तुम्हाला दिसलेले नाहीत। काल जे कीबोर्ड होते ते डेलचे कीबोर्ड होते। चला मग आता जातोय आपण सूचनांकडे। अतिशय महत्त्वाच्या काही सूचना आहेत, त्या सूचनांकडे आता तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या की काय काय काल आपलं कालच्या एकंदरीत टायपिंग मध्ये काय झालं काय नाही ते सगळं आपण या ठिकाणी आता पाहणार। ओके चला ठीक आहे। जिल्हा न्यायालय टायपिंग निकाल लागलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिपिक पदाचं जे वेळापत्रक आहे ते लवकरच येणार आहे, लक्षात ठेवा। काल झालेल्या स्टेनोग्राफर पदाच्या मराठी टायपिंग, एक मिनिट, काल झालेल्या स्टेनोग्राफर पदाच्या मराठी पदाची जी मराठीसाठी जी टायपिंग झाली, त्या मराठी टायपिंगचा टेस्टचा जो विद्यार्थ्यांचा अनुभव आलेला आहे तो प्रत्यक्ष अनुभव मी तुम्हाला सांगतोय। बॅकस्पेस सुरू होता पहिल्यापासून नव्हे तर पहिल्या दिवसापासून मी सांगतोय का बॅकस्पेस सुरू राहणार आहे, लक्षात ठेवा। मोस्ट ऑफ सगळीकडेच बॅकस्पेस सुरू होता। त्यानंतर 3 पॅसेज होते, त्यापैकी एका विद्यार्थ्याला तो पॅसेज निवडण्यास सांगितला जायचा आणि तो पॅसेज दिला जायचा, म्हणजे हार्ड कॉपी, म्हणजे आपल्याकडे असणार आहे तुम्हाला हार्ड कॉपी असणार आहे, लक्षामध्ये आलं, हार्ड कॉपी। त्याच्यानंतर पॅसेज हा लीगल पॅसेज होता। नंबर की बंद होती, म्हणजे नमलॉक होतं, नमलॉक असं ऑफ होतं, नमलॉक बंद असल्यामुळं आपल्याला तिकडून शॉर्ट कीचा यूज करण्याचा जास्त काही संबंध येत नव्हता। जे काही करायचं होतं ते शिफ्ट इकडचं बटन, टॅबच्या वरचं बटन दाबून आपल्याला करायचं होतं। दुसरी गोष्ट, नंबर की बंद असल्यामुळे शॉर्ट की जास्त येणार नाही, अल्टर की जरी चालू असलं तरी नंबर की बंद होत्या, म्हणजे दिनांक आल्या होत्या, तारखा आल्या होत्या, अंक आले होते, मग ते टाकायला आपल्याला कीबोर्डचे जे आपले बोट आहेत याच्या वरचे नंबर की वापरत, त्याच्यामुळे सराव करताना आतापासूनच इकडचे की पेक्षा वरच्या की यूज करत चला, कारण इकडचे की आपण फास्ट मध्ये दाबतो, इकडचे कीला गडबड होती, लक्षामध्ये। त्याच्यानंतर पॅसेजमध्ये शॉर्टकट की वापरण्यासारखा एकच शब्द होता, फक्त एकच, पण त्याचा पाय मोडला तर काही अडचण नव्हती आणि एका जागेवरती
कंस होता तो आपल्याला इन्सेट मधून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. लक्षामध्ये जो कंस होता तो आपल्याला इन्सेट मधून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर 3 जागेवरती दिनांक आले होते. दिनांक म्हणजे 14/06/2017, 15/07/2019, 22/11/2024 म्हणजे अशा तारखा येतात. आणि तारखाला लक्षात ठेवा, जर तारखाला आपल्याला असा आडवा डॅश द्यायचा असेल शिफ्ट दाबून 2 दाबावा लागतो आणि नाहीतर डॉटला आपला हे दाबायचं आहे. आता आपण काय करतो, ह्या नम लॉक चालू ह्या बटनावरती गेलो का 18 दाबून इथं डॉट दिसतो आपला, पण त्या डॉट जर दाबला तो डिलीटचा तर तिथं न येतो. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला ह्योच वापरायचा आहे. म्हणजे 3 जागेवरती दिनांक आले होते म्हणजे इथं वेळ खावत्या, तर 3 तारखा आल्या म्हणजे वेळ खावत्या. आणि नम लॉक बंद होतं म्हणजे अंक बंद होते, मात्र 3 तारखा आल्या मग त्या कुठून टाकायचे, आपल्याला वरच्या पट्टीतून टाकायची, वरच्या बाजूकडून. ओके. कीबोर्ड टेस्टिंग साठी आपल्याला दुसरं कोणतेही शब्द मारण्यास सांगितले, म्हणजे कीबोर्ड टेस्टिंग करायसाठी दिला आपल्याला वेळ त्यांनी, पण त्यांनी सांगितलं का कीबोर्ड साठी तुम्ही कोणतेही 2 शब्द वापरू शकता असं त्यांनी सांगण्यात आलं होतं आपल्या लक्षामध्ये. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. 1 मिनिट. हॅलो हॅलो. हा सर, लेक्चर मध्ये नंतर कॉल करा. ठीक आहे. हो. कीबोर्ड टेस्टिंग साठी आपल्याला दुसरे शब्द मारण्यास सांगितले होते. त्याच्यानंतर कीबोर्ड हे डेल कंपनीचे सॉफ्ट बटनाचे होते. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, कीबोर्ड हे डेल कंपनीचे सॉफ्ट बटनाचे कीबोर्ड होते. म्हणजे आता मी जे काही कीबोर्ड तुम्हाला दाखवले तसे कीबोर्ड होते. त्याच्यानंतर असा कीबोर्ड असणार आहे, तो हा जो काही कीबोर्ड आहे अशा पद्धतीचा कीबोर्ड तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे, सॉफ्ट कीबोर्ड आहे हा. मात्र हा कीबोर्ड मला वाटते कशाचा आहे गाड्या, लिनिवाचा नाही हा, रॉपो RAPW रॉपोचा कीबोर्ड आहे हा. लिनिवाचा नाही, लिनिवाचा पण आहे, मी दाखवला असतं परंतु तो बाजूला आहे थोडासा. आणि हे कीबोर्ड वापरले सॉफ्ट बटनाचे कीबोर्ड आहे. मात्र असं काही नाही का सगळी गतीची 3 किंवा काय वगैरे त्याचा काही विषय येत नाही. लक्षामध्ये वेगवेगळे पण येऊ शकतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे येऊ शकतात, त्याच्यामुळे एवढं काही गोंधळून जाण्यासारखं काही विषय येत नाही. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळं गडबड गोंधळ करू नका. अशा पद्धतीने ही कोर्टाची अपडेट आणि शिपाईची लिपिकचे पण येत. आणि अशाच रोजच्या नवनवीन अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, कोर्ट भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, राज्योत्पन्न भरती, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. संपर्क हरदेसर 9766853675 या नंबरवरती व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट माझ्याकडून या ठिकाणी दिल्या जातील. 9766853675 या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला रोजच्या अपडेट, रोजची माहिती मिळेल. आणि याच्यावरती शक्यतो तुम्ही मला SMS व्हॉट्सअपला SMS करा. लक्षामध्ये व्हॉट्सअप SMS लक्षामध्ये व्हॉट्सअप SMS व्हॉट्सअप करा. SMS कॉल करू नका कृपया करून. लक्षामध्ये व्हॉट्सअपला SMS करा जे नवीन आहेत. ओके. झाली ही कोर्टाच्या संदर्भातले अपडेट, सगळे महत्वपूर्ण अशा अपडेट तुम्हाला मी दिलेली. कीबोर्ड दाखवलेत, लॉजिटेकचा कीबोर्ड आहे, अशाच पद्धतीचा कीबोर्ड होता, हा पण कीबोर्ड आहे. चला तर मग मित्रांनो, तत्पूर्वी मित्रांनो अजून एक महत्वाचं आपल्या लिपिक पदावाल्यांसाठीच, लिपिकवाल्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे आपली कोर्टाची लिपिकची टायपिंग टेस्ट तर होणारच आहे, मात्र त्याचसोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेची महाभरती निघालेली लिपिक पदाची कार्यकारी सहाय्यक नावाची मित्रांनो म्हणजे त्यांचं नाव आहे ते पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण TCS प्रश्न संच. मित्रांनो अतिशय महत्वाचा 2024चा पुरवठा निरीक्षक सोलापूर, लातूर महानगरपालिका, कारागृह विभाग, आदिवासी विकास विभाग, JMC धुळे, नागपूर महानगरपालिका, TE, सिडको, MIDC, WC, DZP एक्झाम तसेच सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण, तलाठी भरती सर्व 57, वनरक्षक भरती 24 प्रश्नपत्रिका समावेश असणार आहे. मित्रांनो रिस्पॉन्सिव्ह जल संपदा विभाग, कला निरीक्षक सह 2 जानेवारी 2024 प्रश्नपत्रिका समावेशासह गणित बुद्धिमापन वर्गीकरण विश्लेषण, मराठी वर्गीकरण विश्लेषण, इंग्रजी वर्गीकरण विश्लेषण, सामान्य वर्गीकरण विश्लेषणासह आरोग्य सेवक चालू घडामोडी 2024 लोकराज्य मासिकासह आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCSच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असणारे IBPS कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही, त्यामुळे TCSच्या प्रश्नपत्रिका IBPS साठी उपयुक्त पडत असतात. संकलन आणि संपादन केलेलं माननीय अजित कुमार सर यांचं, लेखन रामयोच आणि अजय गुंडे यांनी केलेलं बी पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करा. मित्रांनो 1846 जागांचा येत आहे मित्रांनो, आणि त्या 1846 जागांसाठी जर तुम्हाला लिपिक पदासाठी पुस्तक हवे असेल तर बी पब्लिकेशन फक्त 1200 रुपये, 1200 पेज आहे, मात्र 860 रुपये किंमत आहे. मात्र तुम्हाला आपल्या जवळच्या बुक स्टॉल मध्ये गेल्यानंतर डिस्काउंट मिळेल. बी पब्लिकेशन, नॉलेज इज पॉवर. मित्रांनो पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करा. ओके. अतिशय महत्वाचं बुक म्हणजेच बी पब्लिकेशनचा ठोकळा. तुम्हाला माहित असेल पाठीमागच्या TCSने त्यांना हे केलेले लक्षामध्ये, म्हणजे TCSला बरेच क्वेश्चन याच्यातले आहे असे पडलेले होते लक्षामध्ये. अशा पद्धतीनं आपण स्टेनोग्राफर मराठीचं निकाला संदर्भात बोललेलो आहे. त्यानंतर बॅक स्पेस चालू की बंद या संदर्भात पण मी बोलणार आहे तुमच्याशी, म्हणजे बॅकस्पेस चालू होता. आणि हो आपण लिस्ट पाहायची राहिली, ती लिस्ट तुम्हाला दाखवतो. लक्षात आहे, इकडे लिस्ट तुम्हाला दाखवायची राहिली माझ्याकडनं. हा या ठिकाणी बघा लिस्ट लागलेली आहे, ती कोर्टाची लिस्ट लागलेली ही तुम्ही पाहू शकता.
साताऱ्याची, त्यांनी काय सांगितलं बघा, दिनांक 1/9/2024 मराठी टंकलेखन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचा तो प्रथम नंबर त्याची परीक्षा प्रवेशपत्र सकाळी 9 वाजता यशोदा टेक्निकल कॅम्पस सर्व नंबर 24 रोड वाडे फाटा मुक्काम वाडे तालुका सातारा परीक्षा केंद्र राहावी. परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार सकाळी 9:25 वाजता बंद करण्यात येईल. मराठी टंकलेखन परीक्षा सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येईल. त्याच दिवशी मराठी टंकलेखन परीक्षा निकाल परीक्षा केंद्रावर नोटीस बोर्डावर जिल्हा न्यायालयाला लावते. ही होते हे, आणि हे किती उमेदवार होते टोटल? हे उमेदवार होते 102 उमेदवार होते टोटल. आणि यांचा निकाल त्यानंतर यांचा निकाल लावण्यात आला, आणि यांचा निकाल यांचा निकाल लावण्यात आला, आणि यांचा निकाल लावल्यानंतर आलं लक्षामध्ये, यांचा निकाल काल लागला, आणि निकाल लागल्यानंतर जे मी साताऱ्याची पीडीएफ डिलीट केली ऍक्च्युअली ती. बुलढाण्याला पण इथं 85 हे झालेत, जे म्हणजे इंग्लिश टायपिंगसाठी 85 लोक हे झालेत. एक मिनिट मी मराठीचं तुम्हाला सांगतो. मराठीची ती साताऱ्याची मी 102 दाखवली ना, ते तुम्हाला याचं होतं ते. आणि आता आपल्याला साताऱ्याची जी लिस्ट आहे दुसरी आपल्याकडं, इंग्रजी टंकलेखनसाठी 99 पोरं क्वालिफाय झाले. बरोबर, निकाल काल त्याच दिवशी लागला आणि 99 पोरं क्वालिफाय झाले. अशा पद्धतीने मित्रांनो साताऱ्याचा एवढा मोठा क्राऊड आहे, म्हणजे एवढे मराठीला विद्यार्थी पास होत आहेत. म्हणजे आपल्या लिपिकचं वेगळं आहे, लिपिकला भरपूर संख्या आहे विद्यार्थ्यांची, त्याच्यामुळे आपल्याला उशीर लागेल थोडासा अजून. मात्र होऊन जाईल टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा, सगळेच चालू ठेवा मित्रांनो. आमची चालू आहे, तुमची चालू ठेवा, व्यवस्थितरित्या टायपिंग करा, कारण का जेणेकरून आपल्याला टायपिंग मधून बऱ्यापैकी त्या ठिकाणी संधी आहे. कारण का जागेंच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या मापात आहे, आपल्याला कम से कम 12-15 तरी मार्क पडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे टायपिंग व्यवस्थित करा आणि करा प्रॅक्टिस मग चांगली. आलं लक्षामध्ये? बॅक स्पेस चालू की बंद वगैरे सगळं सांगितलेलं आहे मी आता. ओके, चालते, भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.